अख्ख्या भारतभर तुम्हाला 100 इव्हेंट्स करायची सुवर्ण संधी मिळते आहे. आम्ही आमचं प्रोडक्ट एकाच वेळी भारतभर लॉन्च करतोय. सगळ्या ठिकाणी सेलिब्रिटीज असणार. इट्स अ हाय बजेट. म्हणजे तुमची तयारी आहे ना फायनान्सची? नाही म्हणजे ऐनवेळी काही गडबड व्हायला नको म्हणून. डोंट वरी सर, वी हॅव फायनान्सर्स. पण अखिल, आणि तुम्ही कसली काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, काही गडबड होणार नाही. मग डील डन. डन. तुम्ही डॉक्युमेंट्स बनवायला घ्या लगेच. हे बघ, काही कर पण अखिलला ते कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापासून थांबव. आपण ना काही करून त्या माणसाच्या प्लांटवरती जाऊन एकदा चेक करून यायला हवं. जोवर आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अखिलला थांबावं लागेल. हो सर, डॉक्युमेंट्स बनायला साधारण 4-1 दिवस तरी लागतील. सर सगळं होईल, डोंट वरी. डॉक्युमेंट्स विल बी रेडी इन टाइम. ओ ग्रेट, साऊंड्स गुड. डॉक्युमेंट्स रेडी झाले की मला कॉल करा. ठीक आहे, चला भेटू आपण. येस. ओके. अखिल, कोणाच्या भरोश्यावरती इतकं मोठं डील फायनल करायला निघालायस? तुला माहिती आहे इव्हेंटसाठी किती करोड रुपये लागणार आहेत? कुठून आणणार आम्ही इतके पैसे? कुठून आणणार फायनान्सर? हे बघ, मला असं वाटतं हे डील करण्याच्या आधी आहे ना, आपण एकदा आकाशशी बोलून घेऊया. दादा बास ना यार, काय सारखं आकाशात त्याला कशाला मध्ये आणायचं याच्यात? माझा ऑलरेडी या सगळ्याचा विचार करून झालेला आहे. मी लोनसाठी अप्लाय केलंय ऑलरेडी. सो प्लीज डोंट इंटरफिअर प्लीज. अरे अखिल, पण ऐकून तर घे. इमर्जन्सी आहे आकाश. अरे आकाश, कुठे आहेस तू? फोन नाही लागत आहे तुझा. काय? आकाश, का तू 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 ठीक आहेस ना? तुला काही झालं नाहीये ना? हा, तुझा फोन लागत नव्हता रे. का बंद ठेवला होतास फोन? जीवाला गोर लागतो आमच्या. तुला किती वेड्यासारखं शोधत होतो माहितीये का? थांब 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 थांब. तुला लागलेली नजर काढून टाकायची या घरातून. काय सगळं कुठे घेऊन गेली होतीस माझ्या आकाशला तू? हा, प्रत्येक वेळेला तुला माझ्या संतापाचा ज्वालामुखीच बघायचा असतो. जर तुझ्यामुळे आकाशला काही झालं ना तर याद राख, प्रत्येक वेळी कुणालाही न सांगता तू घरातून गायब होतेस आणि माझ्या मुलालाही तेच करायला लावतीस. और सगळ्यांना सांगतीस की कुणीही यांचे फोन घेऊ नका म्हणून. एकाच वेळेला आम्हाला कुणाचेच फोन कसे काय लागत नाहीत हे न समजणे की मी मूर्ख वाटले तुला? एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी या घराच्या किल्ल्या मी तुझ्या हाती लागू देणार नाही. तुला काय वाटलं ग? नवऱ्याच्या पंखाखाली येऊन सगळ्यांना मूर्ख बनवता येतं? नाही हा, तुझे सगळे प्लॅन कळतात मला. उगीच नाही मी एवढी वर्ष संसार केला आणि तो टिकवला सुद्धा. आई बास. खूप बोललीस तू वसुंधरांना, आणि त्या मला कुठेही घेऊन गेल्या नव्हत्या. इनफॅक्ट मीच त्यांच्या मागे मागे गेलो होतो. एक खूप मोठं सत्य शोधायला गेल्या होत्या वसुंधरा.
आणि आता तेच सत्य मला तुम्हा सगळ्यांनाच सांगायचं आहे. सकाळी जेव्हा मी वसुंधरांना त्यांच्या आईबाबांच्या घरी सोडायला गेलो तेव्हा मला कळलं की ते तिघही पुण्याला चाललेत एका कामाकरता. परत मी कसे जाणार आहात? बसने की? नाही नाही ते गाडी सांगितलं ना येईल इतक्यात. रिक्षा योगायोगाने मला कळलं की ते तिघं नाही तर फक्त वसुंधरा पुण्याला निघाल्यात. त्यांचा पाठलाग केला आणि पुण्याला पोहोचलो आणि तिथे मला हा दादा. आकाश, अखिलने कागदपत्र बनवायला घेतलीत. त्या इव्हेंटसाठी तो 10 कोटींचं कर्ज काढणार आहे. आकाश, तो क्लायंट जर फ्रॉड निघाला ना तर खूप मोठा घोळ होऊन बसेल. अरे यार, ते सगळे पैसे आपण इव्हेंटसाठी वापरले ना, ते संपूर्ण कर्ज आपल्या डोक्यावर येईल. अरे एकाच वेळेला भारतात 100 ठिकाणी त्याला इव्हेंट करायचेच. आकाश, आपल्या हातात ना खूप कमी वेळ आहे. आपल्याला लवकरात लवकर क्रॉस व्हेरीफाय करायला हवं त्या क्लायंटला. मी त्या क्लायंटचे ना तुला सगळे डिटेल्स पाठवतो, सगळ्या ऑफिसचे ॲड्रेसेस पाठवतो. तू प्लीज तुझ्या पद्धतीने सगळं चेक करून घे प्लीज. दादा मी बघतो, मला फक्त 1 दिवस दे. ठीक आहे, ओके. काय काय झालं? तू सांगत होतास काहीतरी. एक अर्जंट काम आले आहे, मला निघावं लागेल. 1-2 दिवसात येतो. ए तू कुठे चालीस त्याच्या मागे मागे? तुला कळत नाही मी सांगितलेलं? आई मला जावं लागेल. अगं हे काय आहे? काय चाललंय हे? हा, हे दोघं जण कुठे पडतात पायाला भिंगरी बांधल्यासारखं? हो तुम्ही खरंच काय करताय? हो. मला सांगा, तुम्ही बाहेर सगळ्यांना खरं काय ते का नाही सांगितलं? मगाशी सांगताना भास्करदाचा कॉल आला होता. त्यांनी मला सांगितलं की काही करून अखिलला ती डील साईन करण्यापासून थांबवायचं. वसुंधरा, जर ही डील साईन झाली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि म्हणूनच मला लवकरात लवकर निघावं लागणार आहे. आणि या सगळ्यामध्ये जर मी घरच्यांना सत्य सांगितलं असतं तर घरी खूप मोठा गोंधळ झाला असता आणि मग मला घरीच थांबावं लागलं असतं. बरोबर बोलताय तुम्ही, पण तुम्ही येईपर्यंत अखिल थांबेल का? त्याला थांबावंच लागणार, दुसरं काही ऑप्शन नाही आहे. आणि तसंच मी दादाला सुद्धा बोललोय. आकाश, मला सांगा नक्की काय झालंय? सर त्या दिवशी तुम्हाला म्हणालो ना मी, अखिलने खूप मोठा प्रोजेक्ट हातात घेतलाय. त्या इव्हेंट प्लॅनमध्ये खूप खर्च आहे आणि हे सगळं तो करतोय ते सुद्धा विदाऊट एनी व्हेरिफिकेशन. आणि म्हणूनच ही डील साईन होण्याआधी काही करून मला त्या क्लायंटची माहिती शोधून काढायची. ठीक आहे, चालेल, पण तुम्ही एकटे नका जाऊ, मी पण येते तुमच्यासोबत. पण नाही वसुंधरा, काय गरज आहे? किंवा खूप कमी वेळ आहे माझ्याकडे, तिथे खूप धावपळ असणार आहे. अहो म्हणूनच म्हणते, आपण दोघे मिळून शोधू आणि वेळही वाचेल. प्लीज. पॅकिंग करा. हां, पॅकिंग. वा वा, यंदा दिवाळी लवकर येणार. या घरात चांगलेच फटाके फुटणार आहेत. अहो मी काय म्हणते, तुम्ही जाऊन विचारा ना. तो मला काहीच सांगत नाहीये. काय त्याला सत्य सांगायचं होतं कोणाच ठाऊक. कोणाचा फोन आला तेही कळत नाहीये. हे बघ, जोपर्यंत तो त्याच्या तोंडाने काही सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीही कळणार नाही. आणि मला असं वाटतं की उगाच त्याला फोर्स करून डिस्टर्ब करण्यात काही पॉईंट नाही. त्याला त्याचा वेळ घेऊ देत. तनया, हा तू बोल ना काहीतरी. माझ्या जीवाला घोर लागून राहिला आता. कळत नाहीये काय झालं. तुम्हा दोघांना इंटरेस्ट नसेल तर जाऊ दे, मीच जाते विचारून येते. सर आई अहो मी काय आई? ऐकत. काय ग, काय झालं? टेन्शन मध्ये कायस? बाबा
तनया तुम्ही डिस्टर्ब का वाटतं असे? अखिल, अरे प्लीज तू आकाशला तशी बोलशील का? काय झाले काहीच कळत नाहीये. मग अशी दादा अचानक कुठेतरी जायचं म्हणत होता, कोणी काहीच सांगत नाहीये. आईंना त्याचंच टेन्शन आलंय रे. नाही येणार का टेन्शन? तूच सांग. तो आधी म्हणाला की काहीतरी सत्य सांगायचंय, नंतर त्याला कोणाचा तरी फोन आला आणि एकदमच तो आता म्हणतोय की मला कुठेतरी बाहेर जायचंय 2 दिवसांसाठी. कुठं जायचंय त्याचं त्याला माहिती की नाही कोणास ठाऊक. आणि वसुनी त्याच्या डोक्यामध्ये काय भरवलंय ते तिचं तिलाच माहिती. अगं आकाश, काय झालं? तू कुठे निघालायस? हा, काही सगळं डिटेलमध्ये सांगतो, पण आता मला निघायला. एवढं काय अर्जंट काम आहे? रात्री गेलंच पाहिजे का? तर एक महत्वाचं काम आहे बाबा, जरा आउट ऑफ मुंबई जावं लागणार आहे. काय? आउट ऑफ मुंबई? अच्छा, आत्ता कळलं मला. मला माहिती आहे आकाश आता कुठे चाललाय ते. कुठे? क्लायंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. कारण त्याला माझ्यावरती विश्वास नाही. काय मी लिंबू टिंबू आहे ना, मला काहीच कळत नाही. इतके दिवस जी काय मेहनत करतोय, जे काय दिवस रात्र काम करतोय, त्याचं काहीच आउटपुट नाही. फक्त तोंडावरती कौतुक करतात हे. बाकी खरं काय ना ते हे, मला काहीच जमत नाही, काय प्रॉफिट्स नाही आहेत. सीईओ म्हणून मला खूप काही शिकायचंय असंच वाटतं यांना. अखिल प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे असं आम्हाला काही म्हणायचं नाहीये. मग कसं आहे दादा, मी आता लहान राहिलो नाहीये, मोठा आहे मी आता, कळतं मला सगळं. तुम्ही हे जे काय करता ना ते माझ्या न कळतपणे करताय आणि हे चुकीचं आहे. नाही म्हणजे मी जे काही व्हेरिफिकेशन केलं त्याची काहीच किंमत नाही, बरोबर ना? मला काय क्लायंटची डील करताच येत नाही. अखिल, आमचं कोणाचंही असं म्हणणंच नाहीये. तू उगाच पराचा कावळा करू नकोस प्लीज. दादा तू बोलूच नकोस प्लीज. मी तुला सांगितलं होतं की हा प्रोजेक्ट मी एकट्याने करणार आहे. मला एकट्याने करायचा कारण मला सरप्राईज द्यायचं सगळ्यांना. पण नाही, इथे काहीतरी वेगळं चालू आहे. मला लूपमध्ये न ठेवता तुम्ही परस्पर क्लायंटचं व्हेरिफिकेशन करताय. हे बघा की मी तुला अनेकदा सांगितलं की कोणतंही डील फायनल करण्याच्या आधी व्हेरिफिकेशन केलं गेलं पाहिजे. अरे साधा पासवर्ड जरी रिसेट करायचा असेल ना, तर आपण तो मोबाईल वापरतो ना दररोज, त्याला सुद्धा व्हेरीफाय करावं लागतं. आणि इथे आपली इतकी मोठी कंपनी आहे, त्याचे काही नियम आहेत. आणि तू लूपचं म्हणतोयस ना, मग हे डील फायनल करताना तू आकाशला का लूपमध्ये नाही ठेवलंस? तर तू होतासच ना, मग त्याला काय वेगळं सांगणार होतो मी? चुकतोयस तू. प्रश्न फक्त डीलचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा नाही आहे, तर त्या क्लायंटच्या भरोशावर आपण जे भलं मोठं लोन काढणार आहोत ना, त्याचा प्रश्न आहे. उद्या त्या क्लायंटने बॅकआउट केलं तर याचा किती मोठा फटका आपल्याला बसेल याची कल्पना आहे तुला? एक्झॅक्टली अखिल, मलाही हेच म्हणायचं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आता मी पण हेच म्हणतो तुला मागेपासून, मी काय वेगळं म्हणत नाहीये. मी सगळं व्हेरीफाय केलंय, सगळी व्हेरिफिकेशनची प्रोसेस केली आहे, तेवढी अक्कल आहे मला. आणि आय नो दॅट रिस्क आहे, बट आय विल प्रूव्ह माय सेल्फ. एक मिनिट. नाही, हा काय प्रकार आहे तो आम्हाला तरी सविस्तर कळेल का? मी सांगतो. नाही अखिल, हे दोघे बोलतात ते अगदी बरोबर आहे. अरे आपण एवढं मोठं कर्ज काढतोय तर त्याचं व्हेरिफिकेशन झालंच पाहिजे. तू व्हेरिफिकेशन केलं हे चांगलीच गोष्ट आहे, पण व्हेरिफिकेशन सगळ्या बाजूने झालं पाहिजे ना, होय की नाही? ज्याला आपण रिस्क ॲनालिसिस म्हणतो. तर आमच्या वेळेला पण होते, डील व्हायला अजून 2-4 दिवस आहेत ना, मग करू दे ना त्यांना त्यांचं व्हेरिफिकेशन. मला असं वाटतं की आकाश आणि भास्कर योग्य तेच बोलतायत. बस यार, बस झाला आता. तुम्हाला काय करायचं ते करा.
मी हा प्रोजेक्ट करणारच आहे. अखिल तूच कर सगळं, आम्ही काही नाही करणार आहोत. फक्त मला व्हेरीफाय करू दे आणि आमचा होकार आला त्यानंतरच काहीतरी कर ना. मला हे बघ, आय रिस्पेक्ट यू लॉट. पण सॉरी, मी तुझ्या होकाराची वाट बघू शकत नाही, कारण मी जे काय करतोय ना त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मलाही बिझनेस करतो अँड आय विल प्रूव्ह माय सेल्फ. अखिल 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 अरे ऐक, मी समजवते त्याला. अखिल एनिवे चला, मी पण निघतो. आणि मी एकटा नाही चाललोय, वसुंधरा माझ्यासोबत येतात. आकाश, तू एकटाच जा. ती कशाला? का वसुंधरा माझ्यासोबत का नाही येऊ शकत? तिचा काय संबंध? तिला काय कळतंय त्यातलं? आई प्लीज, वसुंधरा माझ्यासोबत येते, दॅट्स फायनल. तू काही तुझा हट्ट सोडणार नाहीस. ठीक आहे, एवढंच कर. दर 4 तासांनी मला फोन कर आणि तू सुखरूप आहेस ते सांग. करेन. थँक्यू. आणि हो, ते काय सत्य सांगणार होतस ते सांगून जा ना. आई माझ्या हातात खूप कमी वेळ आहे, मला निघायला हवं आता. येतो बाबा. सावकाश जा. आणि काही लागलं तर कळव. हा, चल. नाही 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 नाही, मी आता नाही थांबणार. तुम्ही कितीही म्हणालात ना तरी मी थांबणार नाही. आणि दरवेळेस मीच का ऐकायचं? आता तुम्हाला माझं ऐकावं लागणार आहे. अखिल एकदम करेक्ट बोललाय तू. नाही, तू आता खाली जो काही स्टँड घेतला ना तो एकदम करेक्ट होता. अरे हेच मी तुला इतके दिवस समजावत होते. फायनली तुला कळलंय. यू डिड अ ग्रेट जॉब. तनू, मी सगळ्यांसमोर म्हणालोय की मी माझ्या हिमतीवर करेन सगळं, पण अगं अजून लोन सँक्शन नाही झालेलं. त्यासाठी मला एक मोठा गॅरेंटर लागेल किंवा काहीतरी गहाण ठेवायला लागेल. मला कळत नाही काय करू. अखिल बघ, माझ्याकडे एक ऑप्शन आहे. म्हणजे आय डोंट नो तुला पटेल की नाही, पण मला हाच ऑप्शन लास्ट आणि बेस्ट वाटतोय. कोणता? आपलं घर. काय? म्हणजे तूच लोन बद्दल बोलला ना, म्हणून मी घर गहाण ठेवण्याचा ऑप्शन दिला तुला. तनया, आर यू सिरियस? यार, आपलं घर, आपलं राहतं घर कसं काय गहाण ठेवू शकतो? अनफॉर्च्युनेटली काहीतरी झालं आणि घर सील केलं तर? नाही 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 नाही, इट इज वे टू रिस्की. नाही. अरे यार अखिल, कम ऑन, असं काय करतोय तू? एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ आहेस. तू जसा घाबरला तर कसं होणार मला सांग? कंपनी मोठी कशी होणार? आणि मला सांग, बिझनेसमध्ये रिस्क असतेच ना. हां, माझी मम्मा तर नेहमी सांगते, जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा फायदा. नाही बघ ना, म्हणजे तू या सगळ्याबद्दल एकदा जरा पॉझिटिव्ह विचार करून बघ ना अखिल. आणि तसंही तुला असंच नाही सांगत आहे. मागच्या वेळेस आकाश आता जेव्हा सीईओ होता तेव्हा मिस्टर खन्नांच्या इव्हेंटच्या वेळेस त्याने घर गहाण ठेवून लोन घेतलं होतं. तेव्हा बरं चाललं सगळ्यांना. नाही म्हणजे आकाश आता करू शकतो तर तू का नाही करू शकत? त्याला कोणी फसवलं का सांग तू मला? मग तुला का कोणी फसवेल? तू या सगळ्याबद्दल एकदा विचार तरी करून बघ. नाही, तसं बरोबर बोलतेस तू. अखिल, यू कॅन डू इट. आय कम्प्लिटली ट्रस्ट यू.